ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पुढील 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार असंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलेलं आहे। दिवाळीनंतर म्हणजे ऑक्टोबर अखेर नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। साधारणतः ॲक्च्युली हे जे इलेक्शन्स आहे ते इलेक्शन्स सर्व एकत्रित कंडक्ट करण्यामध्ये रिसोर्सेसची थोडी अडचण आहे आणि त्याच्यामुळे शक्यतोवर हे इलेक्शन स्टॅगर्ड पद्धतीने कंडक्ट करावं, म्हणजे फेज वाईज कंडक्ट करावं अशा प्रकारचं नियोजन आहे। मात्र कुठलं पहिले घ्यायचं, म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती पहिले घ्यायचं किंवा नगर परिषद पहिले घ्यायचं किंवा महापालिका पहिले घ्यायचं या संदर्भात अजून निश्चिती झालेली नाही। राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट वापरत नाही, कारण की त्याचे एक कारण हे आहे की व्हीव्हीपॅटला जो वेळ लागतो तो वेळ, कारण की 4 जर उमेदवार निवडून द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये प्रेस केल्यानंतर पुन्हा व्हीव्हीपॅटमध्ये जो वेळ जातो तर तो खूप मोठा आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे क्यू आहे ते क्यू कंट्रोल करणं शक्य नाही आहे आणि आपल्याकडे व्हीव्हीपॅट आपल्याकडे उपलब्धच नाही, किंबहुना पूर्ण देशामध्ये कुठल्याच स्टेट इलेक्शन कमिशन हे व्हीव्हीपॅट वापरत नाही।